यावर्षी गोल्डन जुबिली इयर आहे, तर त्यानिमित्तानं त्यांनी सायबर सिक्युरिटी अवेअरनेस बद्दल एक पथनाट्य सादर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सुखदा वर्धा संकुलतर्फे मी ILS लॉ कॉलेजच्या मॅडम आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांचं पथनाट्य सुरू करावं. बोलूंगा आज सबकी पोल खोलूंगा, QR स्कैन आज सायबर फ्रॉड की पोल खोलूंगा. नमस्कार, आम्ही ILS विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी ILS लीगल एड सेंटर म्हणजेच ILS विधी सल्लागार केंद्र यांच्यातर्फे आम्ही आलेलो आहोत तुमच्या सोसायटीमध्ये. त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाईन व्यवहारांचा वापर वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर या डिजिटल जगात सायबर गुन्हे, सायबर फ्रॉड यांचाही वेगाने वाढ होती. म्हणूनच हे सगळं समजून घेण्यासाठी, सायबर कायदे आणि आपले अधिकार समजून घेण्यासाठी आम्ही एक पथनाट्य सादर करत आहोत. एक पथनाट्य. प्रसंग 1. ट्रिंग 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 ट्रिंग. हॅलो मॅडम, मी SBI बँक मधून बोलतोय. तुम्ही आमच्या बँकचे 5 वर्षापासून एक लॉयल कस्टमर आहात, तर त्याच्यासाठी आमची बँक तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन मॅडम. तुम्हाला ऑफरमध्ये 10,000 रुपये तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात येईल. त्यासाठी मला फक्त तुमच्या बँक खात्यात क्रमांक पाहिजे. अच्छा, माझं खातं क्रमांक. अगं थांब, माझं खातं क्रमांक आहे 230556. परफेक्ट मॅम. आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक 4 अंक OTP आला असेल, तेवढं मला देता का? हो चालेल. 2323. धन्यवाद मॅडम. संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे येऊन जाईल. तुमचा शुभ असावा. चल शॉपिंगला उशीर होतोय, चल लवकर. कंपनी मिलेंगे. हे मला दाखवा ना. छान वाटत आहे नाही? ये 500 का है मैम, 500 का. आणि हे हा पण छान वाटतंय. ये 700 का. ये 500 का है मैडम. नाही 250ला लावा. हो दादा, 250ला बरोबर नहीं होगा आहे. मैडम. 300 बरोबर आहे. बराबर है, 300 बराबर है. बरोबर, ठीक आहे 300. तुमचं स्कॅनर दाखवता का? गुगल पे कर ना. अरे हे काय झालं ना? माझ्या फक्त 10 लाख रुपये होते. कसं काय राहायचं? अरे बापरे, चल बँकेत जाऊन चौकशी करूया. 10 लाख रहने के बाद भी कंसल्ट करके जाते ये लोग. अहो ऐकता का? हो मॅडम, लंच ब्रेक आहे, तुम्ही नंतर या. ऐका तरी. अहो लंच ब्रेक आहे, नंतर या. माझे पैसे. SBI बँक आहे, लंच ब्रेक. माणूसकीच नाहीये. 2 तासानंतर. हा बोला, काय झालं? अहो माझे 10 लाख रुपये होते अकाउंटमध्ये, ते गायब झाले. असे कसे काय होतील? तुमचा खाते नंबर सांगा मला. 230556. अहो मॅडम, तुमच्या खात्यातून सकाळी 10 लाख रुपये गेले त्या खात्यावर. अरे असं कसं होऊ शकतं? तुम्हाला कुणाचा कॉल आला होता का? हो आला होता. कुणाला OTP दिला का तुम्ही? हो दिला होता. अहो मॅडम, असा OTP कुणाला द्यायचा नसतो. तुमच्या सोबत फसवणूक झालेली आहे. अरे देवा, आता मी तुमच्या काय येत आहेत करू? ना लोक.